नमस्कार मित्रांनो, आज आपण दाल तडका. तर त्यासाठी सर्वप्रथम जी समोर दिसणारी सामग्री आहे ती घेणार आहोत. कोथिंबीर, मिरची, लसण, खोबऱ्याचं कीस आणि थोड्या प्रमाणात शेंगदाणे आणि एक टमाटर. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाणे थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करूयात. त्यानंतर लसण आणि मिरचीचं पेस्ट बनवूयात आणि थोडेसे टमाटर टाकूयात आणि त्याचं पेस्ट बनवायचं मिक्सरमध्ये बारीक करून. आणि त्यानंतर आपण ते ताटामध्ये काढून घ्यायचं. समोर दिसणारे काही स्पायसेस असेल जे की तुम्हाला दिसत असेल ते घ्यायचे आहेत. आणि आपली जी तुरीची डाळ असते तिला 3-4 शिट्ट्या मारून घेऊन घ्यायच्या. थोडीशी हळद पण टाकायची त्यामध्ये. देन कढाईमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि जी आपण पेस्ट बनवली होती मिरची, लसणाची आणि टमाटरची ती त्यात टाकायची आणि चांगलं परतून घ्यायची. त्यानंतर मसाले दिसत असेल, सांबार मसाला, तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो त्यामध्ये टाकायचा. हळद टाकायची, हळद वगैरे टाकायची आणि शेवटी आपली जी डाळ असते, जी जी डाळ आहे तुम्ही शिजवून घेतलेली आहे ती टाकायची. आणि तुम्हाला दिसत असेल आपला जो मसाला आहे मी तो टाकला आहे. आपलं खोबरं आणि शेंगदाण्याचा जो किस आहे तो पण मी टाकला आहे आणि त्याला मस्त छान परतून आणि मीठ टाकायचं. आणि अशा प्रकारे आपलं वरण तयार होऊन जाईल, ज्याला आपण डाळ तडका म्हणतो. तो धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओ रेसिपीज बघण्यासाठी मला फॉलो करा आणि शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.